नमस्ते। एक मुलाने मला प्रश्न विचारला, गुरु कोणाला म्हणावे? सुंदर प्रश्न आहे। मी उत्तर दिले, ज्यांच्याकडून आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकतं, आपल्याला काही शिकायला मिळू शकते, अशांना सुद्धा आपण गुरु म्हणू शकतो। श्रेष्ठ ज्ञानाचे अमृत स्वतःच्या हृदयाच्या कलशात भरून विद्यार्थ्यांच्या अंतःकरणावर जो अभिषेक करतो त्यांनाही गुरु म्हणतात। भगवान दत्तात्रय यांचे 24 गुरु होते। त्यामध्ये साप होता, पक्षी होता, अहो जाऊ द्या, पिंगळा नावाची वेशा सुद्धा होती। असे 24 गुरु होते आणि 24 गुरुपासून त्यांना काही ना काही शिकायला मिळालं होतं। एक 10वीला एक धडा आहे, अ लेसन फ्रॉम बेगर, भिकाऱ्यापासून शिकवण। सत्य घडलेल्या घटनावर आधारित धडा येतो इंग्लिशमध्ये। त्यामध्ये मीना नावाची जी गर्विष्ठ मैत्रिणी सुधामूर्तीची, सुधामूर्ती कोण? सुधामूर्ती इंग्लंडचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांची सासू, प्रसिद्ध उद्योगपती, यांची मैत्रीण। त्या मीनाच्या जीवनामध्ये भिकाऱ्याने कसं परिवर्तन झालं भिकाऱ्यापासून, त्यावर अत्यंत सुंदर असा तो धडा आहे। इंग्लंडचा कवी टेनिसन हे जीवनाला कंटाळले होते आणि त्यांनी विचार केला की आपण जीवन संपून टाकू, आत्महत्या करू। म्हणून ते आत्महत्या करायला निघाले। आत्महत्या करायला जात असताना त्यांना रस्त्यामध्ये एक नग्न छोटासा मुलगा त्यांच्याकडे पाहून हसताना दिसला। त्यांनी विचार केला टेनिसनने की मी इंग्लंडचा प्रसिद्ध कवी, मी आत्महत्या करायला चाललेलो आहे आणि हा छोटासा मुलगा ज्याच्या अंगावर कपडा नाही आहे, नग्न आहे, आणि तो माझ्याकडे पाहून हसतोय, म्हणजे त्याला जीवनामध्ये आनंद वाटतोय, उत्साह वाटतोय, आणि मी जीवनामध्ये निराश होऊन आत्महत्या करायला निघालेलो आहे। आणि मला तर इंग्लंडचे प्रसिद्ध कवी फार लोक ओळखतात। त्याने आत्महत्या न करता तो परत फिरला। एक अर्थाने तो मुलगा त्यांचा गुरु, कारण त्या मुलापासून त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झाले। म्हणून गुरु म्हणजे ज्यांच्यापासून आपल्याला काही शिकायला मिळतं किंवा ज्यांच्यापासून आपल्या जीवनात परिवर्तन होतं, अशांना सुद्धा आपण गुरु म्हणू शकतो। नमस्कार।